आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईमधील जैन मंदिरावर कारवाई योग्यच तर उच्च न्यायालयानं ट्रस्टचे आरोप फेटाळले। दरम्यान सहाय्यक आयुक्तांची बदली रद्द करण्यात येण्याची मागणी अभियंता संघटनेकडून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन। मराठी शाळांच्या विविध प्रश्नी 11 जुलैला राज्यभरामध्ये शाळा बंद आंदोलन। शिक्षण विभागाचा संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी। निर्णय विभागाच्या या निर्णयामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांचं नुकसान होणार, मुख्याध्यापक संघाचा आरोप। ड्रग्ज तस्करी आणि अनिर्मित सहभागी असलेल्या यापुढे मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणार। कारवाई संदर्भातल्या सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सादर केलं सुधारणा विधेयक। हरित इंधनामध्ये रूपांतरासाठी आता बेकऱ्यांना मुदतवाढ, तर उच्च न्यायालयाकडून मुंबई पालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला 28 जुलैपर्यंतची मुदतवाढ। शालेय विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार होणार। राजीव गांधी अपघात योजनेअंतर्गत शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा प्रस्ताव। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। कर्नाक पुलाचं नाव आता सिंदूर पूल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन होणार। मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून पी डिमोले या मार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे वाहतूक कोंडी काहीशी कमी होणार। भारतीय वंशाचे साहिब खान यांची ॲपल कंपनीच्या सीईओ पदावर नियुक्ती। सबीद खान हे 30 वर्षांपासून ॲपलमध्ये कार्यरत। गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळल्यामुळे 14 जणांचा मृत्यू। प्रशासनाकडे बचाव कार्य सुरू। दरम्यान मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा भीती।